जुळात बसावाचे 50 रुपये द्यायला दमच नाही का? आता पहा ना, ग्रामपंचायत वाले नगर पंचायत वाले दोन्ही मिळून नाही का या बगीचाची मले रखवाली करायला ठेवले. ग्रामपंचायतची नगर पंचायत झाली. आता पगार वाढला, रखवाली करायला ठेवले. पण आता हे बेटे या बगीचाची रखवाली कमी आणि हा असल्या जवान पोरापोरीची रखवाली करा लागते. एवढे बदमाश आहेत बेटे. आपल्याला का करायचं आहे? एका दिवसाची रोजी निघते. गुज 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 आय लक्ष आहे तुझ्यावर. या गुज पुरात गुज पुरात. अबे मरशील का बे? तो जिलबुलीचा बुडो ना बे. वर तरी या पुरात झाला शिरला. असं सापड घूस उगतल्यासारखा कचरा साप. केवढा बदमाश. लव लव तू लव लवला हाय बेटा. पाय त्याच्या खांद्यावर पाय देऊन ते पोरगी उतरते. अरे बापरे बाप पडते रे. आवा चांगली उतरणावा बाई. मरते रे. पाते पाते पाय घोरपडी सारखी तिकडे चाली पण उडायचं. ओय बापू दोघे जण गेले ना 50 काढून ठेवा. बापू तू आज मी वर्त आसमा खात आज मी कुठे राहिलं माझं? थांब कोटी निघाली तुला घाई गडबडी ना. पाय राधे पाय. तुला खुश करायसाठी मी कोटी घेऊन आलो. कुठे घेऊन आलास म्हणजे तू? पाय ना हा बैल बाजार. पप्पा पण या तिथे नुसतं पोरं पोरी दिसतायत ना. हो तर मी तुला गायच्या कोट्यात घेऊन आलो. काय नाही ढोरं दिसतात. अरे अरे पण या तिथे नुसतं लफडेवाले दिसतायत ना. आपण काय झालो तर आपण तर लपडच करायला आलो ना. ते कसा करते तसा पावाचा. आपण तसाच करायचा. नाही बापा माझा बाप जीव आला तर तुझ्या बापाच्या वट्यात रोट्या व्यक्ती येऊन त्याला बाहा चांगला सुद्धा बिचकवलं का नाही त्याचा विश्वास मोडतो. माझ्या बाबा काय बिचवा नाही. चांगली धरतात. माहितच आहे गे. सारीच्या सारी जंग लागून गेली. मोठी सांगते त्याची तलवार आहे म्हणून. आता त्याचा युद्धच खेळणं बंद झाला तर त्याच्या तलवारीला धार पडून राहणार आहे. आता या बगीचा करण्याचं चांगल्या प्रेमाच्या गोष्टी कराव्या त्या नाही. आता प्रेमाच्या गोष्टी सांगायला आलो ना. बागाची गोष्ट तुला खालीस का? मी ना खाल्लो. सांगते मोठी ते ती कधी तिची करुली ना पायते कशी मारुली. का म्हणलास तू? का म्हणलंस म्हणजे पाय मी तुझ्यासाठी का आणलो. बाप्पा कोणता आहो गुलचिवडीचा फुल. गुलाबाचा फुल म्हणलो. कसं सांगतो तुला राधे. मी तुला जेव्हा पाहिलो ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच आणि तुला या माझ्या दिलाच्या माडीत बसवूनच टाकलो. आणि मी ठरवलं होतं जेव्हा तुझ्या सोबत लग्न करीन तेव्हा तू मस्त एक साडी घेईन. तू त्या साडीमध्ये एक नंबर दिसशील. कशी सांगू? तू राहना दिलाच्या माडीत एक नंबर दिसशील साडीत. तू राहना दिलाच्या माडीत एक नंबर दिसशील साडीत. अगलाडीत गोडीत अगलाडीत गोडीत अग धर्मजा हाताला हाताला फुलाच्या गाडी. तू लहान दिलाच्या माडीत एक नंबर दिशील साडीत. लहान दिलाच्या माडीत एक नंबर दिशील साडीत. अगलाडीत गोडीत अगलाडीत गोडीत अग धर्मजा अग धर्मजा अग धर्मजा हाताला देतो तुला गाडी. अग धर्मजा हाताला देतो तुला गाडी.
करून जरा विचार नको आणू हे मोडीत नको आणू हे मोडीत अग धर्मजा अग धर्मजा अग धर्मजा नजर लागल ग नको राणी नजर लागल ग तुला बघून डोळ्याची भूक भागल ग नको आणू हे मोडीत नको आणू हे मोडीत अग धर्मजा अग धर्मजा अग धर्म का हाताला नेतो तुला लाडीत गोडीत लाडीत गोडीत अग धर्मजा अग धर्मजा अग धर्म का हाताला आपण येते बसून येतेस नाही तो बुडका मंगलपासून पाहून राहिला आपल्याकडं हो हो माहित आहे ना का तू जवान होतास ना कमी बदमाश होतास का आरमोरीच्या गार्डन मध्ये जवान जवान पोराने भेटायला जायस सांगितलं का त्या बुडकीली मी ना थांब 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 पाय 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 तू पाय येतेस बसून येतेस एवढ्या मोठ्या डीपीचा करंट भेटला माणूस पॉवर मध्ये नाही बसून पॉवर मध्ये येतात पॉवर मध्ये कामाची तयार करायची म्हणजे पॉवर पाहिजे ओके पटलं घे इकडे पण नाही भेटला त्याला माहितच आहे एक वेळा 100ची नोट आणली चिल्लर दिलोच नाही 50 रुपये धरून येते बरोबर ट्रॅफिक पोलीस वाल्यापेक्षा आपली कमाई काही कमी नाही भेटला का दे रे बापू आपल्याला का करायचं झाली 300 रुपये बापरे साला आजपर्यंत भरपूर जोडपे पाहिलं पण एवढा बेसरम जोडपा नाही पाहिलं चक्कर रस्त्यावरच काय समजत नाही बरा झाला रे माझ्या बाप माझ्या पोरीला माझा मोठा धाक
एकदम माझा संस्कार म्हणजे काय पोरीवर तिले मला घराच्या बाहेर निघायचं नाही. घराच्या बाहेर निघली तर सागाचा पान राहते तसा वारला याची तळांड असा धाका नाही यांच्यासारखा चक्क रस्त्यावर. ओय लैला मजनू तुम्हाला काही शरम बिरम आहे का नाही रे बापू? अबे तुम्हाला बसवाचा स्वतःच जाण रे बाबा त्या तुरामध्ये जाऊन बसा ना या रस्त्यावर. आणि माझा मोठा साहेब आला तर मला शिवाय हाजी करता का तुम्ही? ओय बाबा ओय कोणाचे बरोबर रे आपण त्याला बुडग्यात का अरे वा मस्त टेस्ट मारतेस ना बापू. माझ्याच बगीच्यामध्ये येते मी येतला रखवालीनं माझ्यावरच टेस्ट मारतेस. अरे कोणाचा होत रे बाबू उठ उठ उठ. अरे बाबा ए लैला मजनू तुले म्हणत आहो तिकडे जाऊन करा देवदर्शन आणि त्या देवदर्शनाचे 50 रुपये द्या. असं का बे रस्त्यावर काय समजते का नाही? कोणाची पोरगी असो बाई आणि मी सांगतो बापू हे पोरगी बाईची ना माणसाची हो. माहित आहे बाई माणसाची बे पण तिथे मायबाप असायला बे कोणी. बापू मी सांगतो कोण्याही पुरीची जिंदगानी अशी बरबाद नाही करावा. मी तेच म्हणत आहो ना. कोणाची पोरगी असो अरे बाई हे तोंड दाखव ना. तुम्हाला का तो मास्तर असा शिकवते बगीच्यामध्ये जा म्हणून एक शाळा शिकायला येतं का? म्हणून माझ्या पोरीला मी असं येऊ नाही देत मी कुठे समजे. अबे मी सांगतो ना कधी कोणाची पोरगी हो नाही असे धंदे करावा. असे धंदे नाही करावा तेच म्हणत अहो तोंड दाखव ना वा. अहो किती येऊन बसवले तुम्हाला काय नाही वाटलं आणि तोंड दुका दाखवाले का होते तुम्हाला दाखवतो. मी सांगत आहो तुले 100 देतो 100. अरे 100 का करतेस का? 100 का करते तोंड तर पाहू दे कोणाची पोरगी हो का हो दाखवला. अबे मी तुला सांगतो ना पुन्हा एक पोरीची जिंदगानी बरबाद नाही माझा सासरा मेला. माझा सासरा मेला. माझा मामा उठलं का? अगं तुझ्या घरी आला तू तर कसा पाहुणचार केला असता. आता का टाळशील मला वड्याची भाजी? मामा अगं उठलं का? बाप कोणाचा मेला मग मी काय लढतो? हाय मेला नाही याला मिरकीचा दौरा आला. आता उठतो थांब थांब काका टिकलाय ना अगला याचीच वास द्या लागते तेव्हा कोटी उठते. अबे तू का मला 50 रुपयामध्ये बँक बॅलन्स लुटण्याच्या प्रयत्नात कर भाऊ. नाही मामा मी तर तुला पुरा अकाउंटच ट्रान्सफर करीन म्हणलो. बाबा लेआउट आखला पाया भरणी नाही केलास रे बाबा. फक्त गड्डे खणलो मामा. फक्त गड्डे खणलो फाउंडेशन करायचा बाकी आहे. तुझा आपल्या पोरीवर विश्वासही नाही का? तळांनी मारली तर फळांनी पडतेस पाय. आजवरी होता तुझ्यावर विश्वास पण आज या बगीच्यात माझ्या डोळ्यात पाहिल्यावर कायचा विश्वास राहते? कायचा विश्वास राहते? मग बापरे माझ्याच घरी तेलाची विहीर आहे आणि त्या विहिरीवर हे असले अतिरेकी स्फोट घडवण्याच्या तयारी. म्हणून म्हणतो मामा का हे तेलाची विहीर माझ्या स्वाधीन करून टाका आणि मोकळे होऊन जावा. तू तर मरतेस. मी काहीच नाही केलं. काहीच नाही केली असं हे एवढ्या आगीची आहेस म्हणून मला माहित नाही. तुझी माया एवढ्या आगीची होती म्हणून 6 महिन्यामध्ये मी जेव्हा लग्न केलं तर अशी इतरू इतरू हे करून टाकली. काय म्हणलीस राधे? कपडेतले मी काहीच नाही केलं म्हणजे माझ्या एकटीच केलं झाला का?
मी एकट्यानंच केलो. बाबा इकडे इकडे ये, इकडे. काय म्हणता हा काय म्हणता? अगं, खोटं बोलताय ना तो. हा खोटं बोलताय? मरतोस तू. बापरे, एकच पोरजी आहे म्हणून विचार करतो मी, नाही तर तळांनी मारून फळांनी पाडलो असतो. हा? हे धंदे करायला येतेस तू? हा? हे संस्कार दिलो तुले? आणि का बे तुझा माझीच पोरगी सापडली तू? हा? मामा, तू आता आमच्या लग्नाला जरी नकार देत असलास ना, तरी 6 महिने जेव्हा तुझ्या पोरीच्या पोटात बाळ राहील ना, तेव्हा तू बाया कशी येशील? मग का करशील? मग का? बाबा पुरा सत्यानाश. वाटत नव्हता होत असं, नाही वाटत नव्हता. तू तर दात नको काढू. हो घरी तिकडे चल, घरी हो. राहू दे ना का, मला बरं वाटते थोडसा. पोरगी माझी हो. मामा, पोरगी तुझी हो, पण लवर माझी हो. काही झाली बघ तिला? काही झाली? पलटव पलटव मारीन. तुला का वाटला? आता समजतेस का तू? ए मामा, एक गोष्ट लक्षात ठेव. का हो? आज जरी तुझा आमच्या लग्नाला विरोध असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है तो देवाजीचा मना होता है. कोणता देवाची हो बे? हा? हा कोणता देवाची हो? हा देवाजी ब्रह्मपुरी करो. तुले तर मग सुतावीन, पण त्याही पोरीले सुतावतो घरी जाऊन. तुले का मोवारू खेळत आहेस का? दुधी अर्धा किसू का पुरा किसू म्हणलं? दुधी अर्धा किसू. अर्धा पुरा? तू मला सांगते पूर्ण वारून वकलेतून गेला दुधी. ओ सुनो मामा जी, अब जिद छोड़ो, सुनो मामा जी, अब जिद छोड़ो, मान मेरी बात.